होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एलपीजी टँकरवरती इराणचा क्षेपणास्त्र हल्ला, जहाजावरती 28 भारतीय नागरिक होते. भारतीय दूतावासाकडून अधिकृत निवेदन जारी, जहाजावरील कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. स्पेनच्या माद्रिद प्रांतात वणव्यामुळे धुमाकूळ, 45,000हून अधिक नागरिकांचं स्थलांतर, खबरदारी म्हणून वाहतूक सेवा तात्पुरती बंद. ब्रिटनच्या एसेक्समधील औद्योगिक युनिटला भीषण आग विझवण्याचे युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू, आगीमुळे परिसरात धुराचे काळे ढग. Presented by Cotton King Aura Linen Redefined. नमस्कार, सकाळचे 11 वाजत आहेत. मी वर्षा नलवडे देशमुख या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. न्यूज टॉप 9 बघायचंय. सुरुवातीला बघूयात काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. सीजेपीचं शिष्टमंडळ आणि सरकारची आज तिसरी बैठक असणार आहे. सरकार सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत पुन्हा एकदा बैठक घेतली जाणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती सीजेपी अद्यापही ठाम आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती सरकार आज आपली भूमिका स्पष्ट करेल. धर्मेंद्र प्रधान तुमचे कोण लागतायत म्हणून तुम्ही त्यांना वाचवताय. प्रधान पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. संजय राऊत यांची केंद्र सरकारवर सडकून टीका. मला डील करायची असती तर 26 दिवस उपाशी राहिलो नसतो. सफदरजंग रुग्णालयामध्ये हे रुग्णालय जेल होतं, छावणी होती. मला कोणालाही भेटू दिलं जात नव्हतं. मी आणि माझ्या परिवारानं काय सोसलं हे मलाच माहिती आहे. उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींकडून नवा व्हिडिओ पोस्ट, माझ्या कालच्या व्हिडिओबद्दल अनेक सकारात्मक सल्ले मिळाले. थँक्यू फ्रेंड्स असं म्हणत मोदींकडून नवा व्हिडिओ पोस्ट. जंतर मंतरवरील पिढी मोदींची फ्रेंड्स कधीच होऊ शकत नाही. जेन झी मोदी आणि शहांच्या आयटी सेलला उद्ध्वस्त करतायत. नरेंद्र मोदींच्या व्हिडिओवरती संजय राऊत यांचा टोला. तरुणांना आदेश देण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. आजची नवी पिढी प्रश्न विचारते. पूर्वी केवळ आज्ञा पालनाचा काळ होता. नवी दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनावरती मोहन भागवत यांची प्रतिक्रिया. मेट्रो, इंटरनेट, अन्न बंद करा, पण पेपरफुटी मात्र बंद करू शकत नाहीत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा ट्विट करत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. बाहेर विद्यार्थ्यांचं वादळ आहे. आमदार खासदारांनी बाहेर पडू नये. गद्दार मंत्री आमदार खासदारांनी कोणताच धोका पत्करू नये. संजय राऊत यांचा इशारा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम सुरू आहे. नवी दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनावरून फडणवीसांची विरोधकांवर टीका. आता राजकीय पक्ष देखील मैदानात उतरलेले आहेत. बघूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू मैदानामध्ये उद्या शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर तिरंगा मोर्चा निघणार. तर उद्या होणाऱ्या तिरंगा मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे सहभागी होणार. उद्याचा मोर्चा पूर्णपणे अराजकीय, कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा नेत्यांच्या घोषणा नसतील. उद्या होणाऱ्या तिरंगा मोर्चाबाबत राज ठाकरेंची पोस्ट. मोर्चाला गालबोट लावण्याची हिम्मत कोणीही करणार नाही, राज ठाकरेंचा सूचक इशारा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. ठाकरे बंधूंना विद्यार्थ्यांशी काही घेणं देणं नाहीये. राजकारणात आपली जागा कशी निर्माण करता येईल याचा प्रयत्न ठाकरेंकडून सुरू आहे. ठाकरे बंधूंच्या उद्याच्या मोर्चावरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. शरद पवार यांच्या आज पुण्यामध्ये दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. नुकतीच शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती आणि त्याच अनुषंगानं शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उपोषण सोडण्यास भाग पाडलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा आरोप आहे. बाहेर विद्यार्थ्यांचं वादळ आहे. आमदार खासदारांनी बाहेर पडू नये. गद्दार मंत्री आमदार खासदार यांनी कोणताच धोका पत्करू नये. संजय राऊत यांचा इशारा. अभिजित दिपकेंना टायफॉइडचं निदान झालेलं आहे. अभिजित दिपके यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट करत माहिती देण्यात आलेली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत लढा सुरूच राहणार, दिपकेंची प्रतिक्रिया.
अभिजित दिपकेंच्या बहिणीचं सुरक्षेसाठी राष्ट्रपतींना निवेदन आहे. अभिजित दिपके यांच्या जीवाला धोका आहे. बहीण स्नेहा वंजारे यांचा दावा आहे, दिल्ली पोलिसांवरती आमचा विश्वास नाहीये. स्नेहा वंजारे यांची प्रतिक्रिया.